नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आमच्या बाप्पाचे विसर्जन झाले आहे। 5 दिवसाचा गणपती होता आमच्या घरी आणि आता आपण मालवणातच आहोत आम्ही। तर म्हटलं जरा मालवण फिरूया। तर आता आपण जाणार आहोत सर्जेकोटला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आहे नवीन, ते बघूया। त्यासोबतच मालवण एसटी स्टँड जे नवीन बांधलं आहे ते बघूया। तिथे पण गणपती असतो तर ते पण बघूया। त्यासोबतच इथे मालवणात एकमुखी दत्त मंदिर आहे तर तिथे पण जाऊन बघूया आपण, तिथे पण गणपती असतो। तर चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया। ही सगळी कोकण किनारपट्टी आहे। इथे बघा मालवण जेट्टी दिसत असेल आणि इथे असा आहे मोठा पुतळा हा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोटवर पुतळा, असा मस्त मोठा आहे खूप। आपण बघूया आतून। तर ही अशी इथनं वाट आहे, हे बघा ह्या साईडला वरती जायची। तर हे बघा आपण पोहोचलो, ही अशी इथनं वाट आहे यायची आणि इथे आहे गड। तर हा बघा आजूबाजूचा व्ह्यू किती मस्त आहे, छान माड आहेत मस्त अशी, छान आहे व्ह्यू। पाऊस चालू आहे बारीक बारीक। तर हे बघा हे असं आत आहे, गेट मध्ये आपण एंट्री केली आहे। तर इथे स्टार्टिंगलाच इथे महापुरुष मंदिर आहे बघा। आणि समोर तुळशीचं वृंदावन आहे मंदिराच्या समोरच बघा, श्री महापुरुष मंदिर राजकोट। आणि हा बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, खूप छान आहे, खूपच मस्त। तर हा फ्रंट व्ह्यू आहे। तर हे बघा इथे सिंधुदुर्ग किल्ला पण दिसतोय इथून, मस्त व्ह्यू आहे इथून। इथून आम्ही मालवण जेट्टीवर जातोय, हे बघा इथून चालत जातोय आम्ही। जेट्टी इथे आहे तर आता आम्ही तिथे चाललोय चालत। थोडं लांबवर पोचलोय पण तरी पुतळा बघा महाराजांचा दिसतोय। तर हे बघा आता आम्ही इथे खालती इथनं असं चालत आलो आणि इथून आता बीच जवळ येतोय।
समोरच आहे सिंधुदुर्ग किल्ला। आणि आता पावसाचं काय असतं, इथे किल्ल्यावर जायला बोटी बंद असतात पावसाच्या दरम्यान सध्या, बाकी टाइम चालू असतं। तर हे बघा, आता आम्ही जेट्टी जवळ पोहोचत आलोय। हे बघा, इथे बोटी सगळ्या बांधून किनाऱ्याला उभ्या आहेत। तर हे बघा, आपण आलो आहोत जेट्टी जवळ आणि ही जुनी जेट्टी आहे आणि ही नवीन आहे, जी नवीन बांधली आहे। ह्याचं पण काम चालू आहे अजून। ही बघा, इथे नवीन जेट्टी आहे ही। आहे मालवण बस स्थानक, याचं काम केलं आहे, नवीन बनवलं आहे। हे बघा, इथे बसेस आहेत उभ्या। समोर अनमोल हॉटेल आहे याच्या। तर इथे पण गणपती असतो मालवण बस स्थानकचा, तो आपण बघूया। कलाट क्रमांक 1 आहे। मुंबई, पुणे, बोरिवली, वाशी, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर। हा कलाट क्रमांक 2 आहे आणि हा कलाट क्रमांक 3 आहे। वेळापत्रक, ह्याच्यावर सगळं डिटेल्स आहेत, कुठली गाडी किती वाजता सुटणार आहे ते। इथे स्थानक प्रमुखांचं ऑफिस आहे। चौकशी कक्ष, इथे तुम्ही इन्क्वायरी चौकशी करू शकता। कॉन्टॅक्ट नंबर दिले आहेत। बस स्थानक चौकशी कक्ष, आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख, आगार व्यवस्थापक कार्यालय। तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून चौकशी करू शकता। बाजूला आहे ST उपहारगृह, तर इथे तुम्ही खाऊ वगैरे घेऊ शकता प्रवास करताना। त्याच्या बाजूला आहे हे आरक्षण आणि विद्यार्थी पास। प्रवासी बसले आहेत सगळे, बसायला पण आहे बऱ्यापैकी जागा बघा। गणपती आहे बस स्थानक, मालवण बस स्थानकाचा गणपती इथे असतो, तर आपण बघूया। मस्त डेकोरेशन केलं आहे, मूर्ती पण बघा मस्त छान आहे। बघा, ही बस स्थानकाची मूर्ती आहे।
मालवण डेपो आहे इथे। नाक्याच्या इथलं दत्त मंदिर मालवणातलं। इथे विहीर आहे। आपण गणपतीचं दर्शन घेऊया। हे बघा दीपमाळा आहेत 2, वरती घुमट आहे, एक मोठी दत्त मंदिर आहे। तर इथे बघा कामाक्षी देवी आहे आणि इथे शांतादुर्गा देवी आणि ही गणपतीची मूर्ती आहे। दत्त मंदिर आहे। चालू होणार आहे मंदिरात गणपतीची। Hare Krishna, Krishna Krishna,
तर ही होती आपली मालवण टूर। आणि तुम्हाला पण अजून काही स्पॉट्स माहिती असतील फिरायसारखे किंवा मंदिरं माहीत असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। थँक्यू।